गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या क्लासमध्ये आपण 9वी कविता पाहिली होती, उजाड उघडे माळरान. त्या कवितेचे मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिले होते आणि कंप्लीट करायला सांगितले होते. मला वाटते सर्वांनी ते केले असावे. आज आपण 12वी कविता, जी पुन्हा एकदा हे कवितेचं नाव आहे, ती कविता पाहणार आहोत. त्याआधी 9व्या कवितेनंतर उजाड उघडे माळरान या कवितेनंतर जो 10वा आणि 11वा जो आपल्याला लेसन आहे, तो आपल्याला अभ्यासक्रमात नाही आहे, तो स्किप केलेला आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्ट 12वी कविता पाहणार आहोत. तर या कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा, मीन्स वन्स अगेन, म्हणजे परत परत, पुन्हा पुन्हा. प्रतिमा इंगोले यांचा जन्म आहे 1953, 1953. आता त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया. त्या एक ग्रामीण कथाकार आहेत, कवयित्री. ग्रामीण कथाकार मीन्स गावच्या पातळीवर, गावच्या स्तरावर त्यांनी तिथल्या लोकांच्या जीवनाविषयी त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. तिथल्या लोकांविषयी त्यांनी जास्तीत जास्त त्या लोकांबद्दल लिहिलेलं आहे, म्हणून त्यांना ग्रामीण कथाकार असं म्हटलेलं आहे. तसंच कवयित्रीसुद्धा आहेत. पहा इथे हजारी बेलपान, अक्सिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह, हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसंच भुलाई हा त्यांचा कविता संग्रह आहे. बुढाई ही कादंबरी प्रसिद्ध आहे. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. त्या विदर्भातल्याच आहेत, त्याच्यामुळे वैदर्भीय बोलीचा त्यांनी जे लेखन केलेले आहे त्यामध्ये त्या लेखनात जास्तीत जास्त त्यांच्या भाषेचा वापर इथे दिसत आहे. ही झाली त्यांची ओळख. आता आपण पाहणार आहोत या कवितेमध्ये काय सांगितलं आहे. तर नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रींनी केलेलं आहे. म्हणजेच नवीन काहीतरी निर्माण करण्याचा